तू येऊन माझी माफी माग, तू माझ्याशी बोल, असं मी करणार नाहीये, कारण मी चुकलेलीच नाहीये. तुला जे करायचंय ते कर. किती उपाय तुम्हाला एकदा दिला, दोनदा दिला, तिसऱ्यांदा दिला, तुम्हाला पण इतका राग येणार की असं वाटतं याला काय करू. मला कॉल केला त्या टायमाला सुद्धा मी आरे तुरे लगेच नाही केला. म्हटलं कॉल आलाय, मी पहिले 2 कॉल उचलले नाही, तिसरा कॉल उचलला. आहे ना, तिला मग तिकडं करायचे, तिकडं कुठं करायचे तिथं कर, आमच्या समोर नको करू. तुझे नाटके आम्ही चांगले बघितले. विनायक वागचौरे आणि ऋतुजा वागचौरे हे पूर्णपणे अशा आता जाळ्यात आणण्याचा प्रयत्न करून राहिले सर्वांना. मी असं करेन, मी तसं करेन, मी या गोष्टी केल्या असत्या, मी त्या गोष्टी केल्या असत्या. धडधडीत चांगले नाटके करून राहिले. मी असं केलं नाही, मी तसं केलं नाही. नेमकी तुम्ही काय केलंय आम्हाला नीट समजून सांगा. आम्हाला समजून नसेल सांगायचं तर आमच्या व्यतिरिक्त नीट बोला, व्यवस्थित बोला. सगळ्या गोष्टी आम्ही सुरू नाही केल्या. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, सर्व गोष्टी तुम्ही चालू केल्या आणि तुम्ही आम्हाला म्हणतात की आम्ही चालू केल्या. आम्ही कोणत्याही गोष्टीचा आणि धमकी अशी का देऊ राहिले तुम्ही? करू राहिली एक प्रकारे धमकीच झाली ती का मी तिने हे केलं, तिने ते केलं, तिला त्रास होतोय. अगं त्रास तुला होतोय तर त्रास मला सुद्धा होतोय. पण मी कसं आहे ना, मी सहन करू राहिले का तर फक्त माझ्या नवऱ्यासाठी. तुझं बोलणं ऐकू राहिले का तर माझ्या नवऱ्यासाठी. तू त्रासात जशी जगते तशी मी पण जगतेय. पण सुरुवात तुम्ही केली, आम्ही तर केलेली नाही. सुरुवात तुम्ही केली, रडगाणं तुमचंच आहे, दोष आम्हाला दिले. आता शेवटला तुम्ही अशी नाटकं करून पण, आता ही नाटकच आहेत एवढं तर क्लिअर आहे. कारण हे नाटकांशिवाय, नाटकं म्हणजे कशी बोलणं, हे केलं ते केलं आणि बरोबर साधी. मी म्हणली काय पहिले का मी त्यांच्याविषयी काहीच बोलणार नाही आणि अशी गरीबावानी तोंड करून बोलते. आणि बोलायला तर सगळी खरडपट्टी चालू केली मी परत पहिल्यासारखी व्हिडिओ. मित्रांनो तुम्हाला दिसतं नाही याच्यात की कोण कसं आहे, कोण कसं नाही. तर आम्ही या गोष्टी काहीच बोलणार नव्हतो. अशी नाटकं करून नका. असं नाटकं करून तुम्ही सिरियस मध्ये करा ना, सिरियस मध्ये बोला ना. असं करणार तसं करणार, अरे असं नसतं. असं करणार आणि सगळ्यांना तुम्ही काय करतात, आम्हाला तोंडावर पाडतात आणि तुम्ही एकदम स्वतःला शहाणे समजता. ह्यांच्यामुळे आपण करतोय असं त्यांना दाखवायचंय का ह्यांच्यामुळे आम्ही करतोय हे सगळं, हिच्यामुळे मला त्रास होतोय. तो तुमचा भाऊ म्हणतो का त्याची बायको कशी मला, ती कशी भूमी मला बोलते, काय विण्या म्हणते, नीच म्हणते. तू किती काय काय बोलले तुम्हाला. अरे मी तर काहीच नाही बोलले. तुम्हाला भिक्कारचोट बोललाय, तू माझ्या नवऱ्याला सडलेला बोललाय, इतकं सगळं बोललाय तुम्हाला. तू परत मला काही जाडी लट्टी ढोली इतकं बोलून घेतलं. आणि ही सुरुवात जर बघायला गेलं ना, तू काय म्हणला का तुझ्या बायकोने, हे नुसतं केकचं भांडण नाहीये, सुरुवात तुझ्या बायकोने केली, माझ्या त्याच्या बायकोने म्हणजे मी केली सुरुवात, असं तुला म्हणायचंय. सुरुवात आहे ना तू केलेली आहेस हे सगळ्यांना दिसतंय. आणि राहिला प्रश्न बोलायला ना जाडी लट्टी ढोली, तर व्हिडिओ जेव्हा तू काढायला सुरुवात केली ना त्याच्यातच तुझी बायको पहिले मला बोललेली आहे. तिथून पुढे सुद्धा मी तुला मानातच बोलत होते, दाजी दाजीच म्हणत होते, ताईच म्हणत होते तिला. पहिल्या 2 व्हिडिओत तर मी तशीच बोललेली आहे. पण तू आणि तुझ्या बायकोने फार मर्यादा सोडली, मग मी का जपून ठेवायची? मला हे सांगा सगळ्यांनी का मी कुठपर्यंत ऐकून घेऊ यांचं. जर यांनी माझ्याशी बोलण्याच्या अख्ख्या मर्यादा सोडल्या, यांनी जर माझी इज्जत चव्हाट्यावर आणले तर मी यांचं का ऐकून घ्यायचं आणि किती दिवस ऐकून घ्यायचं. आणि ही जी आता नाटकं करून दाखवते ना वगैरे नाटकं आहेत, ही माझ्यासमोर बिलकुल दाखवू नका. जे करायचंय ना तुम्हाला ते करा. आणि ऍक्शन घेईल ना, काय ऍक्शन घ्यायची ते घे. मी घाबरत नाही, मी तुला धमकी नाही देते. हे बघ मी पण शांततेतच बोलतेय. फक्त मला हेच सांगायचं, तुला जे करायचंय ते कर, मी घाबरत नाही. पण एक लक्षात ठेव, मी मागे हटणार नाही, कारण मी चुकीची नाहीये. तू मला उद्या बोलशील का तू चुकलीये म्हणलं तू येऊन माझी माफी माग, तू माझ्याशी बोल, असं मी करणार नाहीये, कारण मी चुकलेलीच नाहीये. तुला जे करायचंय ते कर. आणि काय म्हणतो तुमचा भाऊ मध्येच बघा किती म्हणजे किती नाटकं ना, म्हणे अर्ध्या व्हिडिओ पण नाही म्हणे का मला त्यांच्याविषयी बोलायचंच नाहीये, मी व्हिडिओ एंड करतोय. आणि तिथून पुढं खरडपट्टी. कसं आहे ना, असं बोलून सगळी आपल्याविषयी बदनामी, खरडपट्टी चालू. अरे काय नाटकं लावलीत तुम्ही, काय तुझ्या बायकोला म्हणा तोंड गरीब करून काही होत नाही. कसं माहितीये का तुम्हाला आमच्याविषयी बोलायचं नाही, हा तुम्ही पहिले बोलले.
मग तुम्ही आमच्याविषयी परत परत तेच बोलतात का? प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये यांच्याविषयी बोलायचं बोलायचं नाही, यांच्याविषयी बोलायचं नाही. आणि तू काय बोलला की भूमीनी संदीप आणि आदित्य, नाही ऋतूनी संदीप आणि आदित्यला भाऊ मानलेलं म्हणून तिला वाईट वाटतं. ऐका ना मित्रांनो, भाऊ मानलं तर आता भाऊ मानल्यानंतर डायरेक्ट संदीपावर आले का? हा, संदीपावर आले का? त्यानंतर म्हणते की संदीप्या जाड्या ढोल्या, आद्याला बोलती गट्टू. बघा मित्रांनो, मी अजूनही सांगतो, आम्ही ही सुरुवात केलेली नाही अजिबात. तुम्हाला चांगलं माहितीये. नक्की सांगा कमेंट मध्ये, जे आहे ते खरं सांगा की आम्ही चुकीचं आहे का बरोबर आहे. आम्ही जे करतो बघा, एक सांगा, तुम्ही कितीही सरळ चालला पण तुमच्या शेपटीवर पाय दिलं तुम्हाला राग येणारच ना. आणि शेपटीवर पाय तुम्हाला एकदा दिला, दोनदा दिला, तिसऱ्यांदा दिला, तुम्हाला पण इतका राग येणार की असं वाटतं याला काय करू. जे आहे ते खरं आहे की नाही? याचं बोलणं सारखं चालू, यांनी असं बोलावं तसं बोलावं, यांनी प्रत्येक बरं काय तर मी कॉल केल्यावर तू चांगलं बोलला का? हा ठीक आहे, मी बोलले असेल का? तुम्ही मला व्हिडिओत पण क्लिअर आहे बरं का, आता कुणीही मला बोलू नका, कारण व्हिडिओत क्लिअर आहे का मी त्यांना म्हटले का तुम्ही का मला कॉल केला. त्या टायमाला सुद्धा मी आरे तुरे लगेच नाही केला. म्हटलं कॉल आलाय, मी पहिले 2 कॉल उचलले नाही, 3रा कॉल उचलला. त्यानंतर मी म्हटलं का मला का कॉल केलाय तुम्ही, असं मी मानात तेव्हा सुद्धा बोललेले, तरी सुद्धा त्या माणसाचा मान बिन, तू का माझ्याविषयी घाण बोलते, असं करते. अरे प्रेमात बोला, धमकी दिल्यासारखं काय बोलताय. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल ना धमकी देऊन आम्ही घाबरू, तर आणि ही ऍक्शन बिक्शनची तर धमकी मला देऊच नका. काय ऍक्शन द्यायची ती घ्या, मी तर बिलकुल घाबरत नाही. आता तुला जे करायचे ते कर, तुझ्या बायकोला जे करायचे ते कर, तू एकटा राहणे तर सगळी झुंड घेऊन राहा, मला काही फरक नाही पडत. आणि दुसरी गोष्ट, तुला काय पोलीस कंप्लेंट करायची आहे, कोणती कंप्लेंट करायची आहे, आमच्यावर करून टाक बिंदास, काही अडचण नाही. आमच्याकडे भरपूर सारे प्रूफ आहे, आम्ही जे आहे ते खरे आहे. आम्ही असेच एकटंच नाही बोललेलो, तू पण वाईट बोललो, आम्ही एकटेच नाही वाईट बोललो. पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातच तू केलेली आहेस, त्यात आमचा काही प्रश्नच येत नाही. हा मी बोलली असेल तर ती सुरुवात तू केली म्हणून बोलले मी, कारण मी नाही ऐकू शकत, मी काय कोणीच नाही ऐकू शकत. जे माझ्या अपोजिट लोक बोलतात ना मला, ते सुद्धा स्वतःविषयी कधी इतकं ऐकून नाही घेऊ शकत. फक्त दिसणाऱ्यांना एवढंच दिसतंय का मी घर फोडलं, पण मला काही फरक नाही पडत, कारण मला माहितीये का मी त्या टायमाला बरोबर होते. त्या टायमाला मला सगळा त्रास दिल्यामुळे मी माझा निर्णय घेतला आणि मी वाईट बोलले. हा मान्य आहे मला, मी तुला विना म्हणले असेल, नीच म्हणले असेल, पण तुझे पण शब्द तू लक्षात ठेव आणि तू ते शब्द तू विसरू नकोस आणि मग मला बोल. आधी स्वतःविषयी बोल. आणि एवढं म्हणते ना तू का तुझ्या बायकोने ह्यांना दोघांना भाऊ मानलं होतं, अरे मी पण तुला दाजीचा दर्जा दिला होता, तू तर माझा धीर आहे, पण मी तुला एक बहिणीचा, तिला बहीण मानलं आणि तुला बहिणीचा नवरा मानलं होतं. मला खरंच सख्खी बहीण नाही, पण मी तिला बहीण आणि तुझा माझ्या दाजीचा दर्जा दिला होता. माझं काहीच संकट माझं काही अडचण आली ना किंवा त्यांचं आणि माझं, मी तुला सांगायला यायचे, मी तुझ्याशी बोलायला यायचे, मी तुझ्याशी सगळं शेअर केलं एक भावासारखं, एक मोठा भाऊ म्हणून मी तुला प्रत्येक अडचणी, माझी प्रत्येक गरज मी तुला सांगितली असेल. का तर माझा नवरा माझ्यावर चिडत असेल तर मी तुला सांगितलं, आहो त्यांना समजून सांगा ना दाजी, ते बघा असे करतात, ते बघा. मी तुला पहिला मान दिलाय सगळ्यात आणि तू मला नाव ठेवलेलं आहे. तू फक्त आणि फक्त तो टॅग आहे ना, घर फोडी टॅग असा मला लावलेला आहे. मग हे सगळं मी नाही ऐकून घेऊ शकत. हा तुझ्या बायकोला त्रास होतो, मग तुझ्या बायकोला सांग तुझं तोंड बंद ठेवत जा. तुझ्या बायकोला सांग मला बोलायचं नाही, मग तुला मी त्रास देणार नाही, कारण मी तुला सुरुवात केलेलीच नाहीये त्रास द्यायला. तिला तोंड बंद ठेवायला जा, मग तिचा जो मानसिक त्रास आहे ना नाटकांवाला, तो बंद होऊन जाईल. आणि ती नाटक आहे ना, तिला मग तिकडं करायची, तिकडं कुठं करायची तिचं कर, आमच्या समोर नको करू. तुझे नाटके आम्ही चांगले बघितले. मी जवळपास 3 ते 4 वर्ष झाली, आय थिंक 4थ्या वर्षापासून बघ मी तिचा त्रास बघितलाय चांगला, आणि आम्हाला माहितीये काय गोष्टी कशा आहे कशा नाही. सो आहे का नाही करायचं वगैरे असं, हे तर मला सांगूच नका बाबा. आणि उद्या तू
तुमच्यापेक्षा हे तर मी लय चांगलं करू शकले असते, पण मला अशी जमत नाही, मला आवडत नाही अशी नाटकं, कळलं का? हे मी पण सांगू शकले असते का हे मला असे हॅरेस्ट करून राहिले असे असे शब्द वापरून, असं मी पण बोलले असते. पण अशी नाटकं करून मला सिंपत्ती मिळवायला जी खरी आहे तीच मी खरी आहे, आणि जी खरी आहे तीच मी आतापर्यंत दिसले, आणि खरी दिसले म्हणून तर तुमच्या डोळ्यात खुपले मी, बाकी काहीच नाही. मी आपल्यासाठी स्टँड घेतो.